तुम्हाला पण दम्याचा त्रास वारंवार होतोय का? पुढे पंप वापरले, औषधे घेतली, कफ सिरप घेतले, तरी पण दमा बरा होत नाहीये का? वारंवार खोकून सुद्धा छातीत घट्ट झालेला कफ बाहेर पडत नाहीये, छाती गरगर करते, असे पण तुम्हाला नेहमी जाणवतंय का? यासाठी आयुर्वेदामध्ये एक छानसे सूत्र आलेलं आहे. ते म्हणजे हिक्का श्वासार्दितं स्निग्धराधो स्वेदे उपचारित आक्त लवण तेलेन नाडी प्रस्तर संकरे. हिक्का आणि श्वासाच्या रुग्णांमध्ये तिळ तेल किंवा नारायण तेल यामध्ये सैंधव मीठ हे मिक्स करून तुम्ही रुग्णाच्या छातीला किंवा पाठीला किंवा पोटाला चोळल्यामुळे आणि त्याच्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम फडक्याने जर तुम्ही प्रॉपर त्याला शेक दिला तर छातीत जो घट्ट झालेला कफ आहे तो पातळ होऊन बाहेर पडायला मदत होते आणि रुग्ण श्वास घेण्यामध्ये काही ज्या अडचणी येत असतात त्या कमी होत असतात. त्याचबरोबर बाजारामध्ये एस टीमध्ये चूर्ण मिळते. ते एस टीमध्ये चूर्ण 2 ग्रॅम घेऊन 2 कप पाण्यामध्ये मिक्स करून ते मिश्रण गरम गरम असतानाच वारंवार प्यायला द्यावे. त्यामुळे छातीत घट्ट झालेला कफ आहे तो पातळ होण्यास नक्की मदत होते. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी काही मदत हवी असेल तर तुम्ही जवळच्या वैद्यांना दाखवू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.